स्वागत है तुम्हारा एक नए मोटो ब्लॉग में। सुप्रभात मित्रांनो आणि माझे व्ह्यूअर्स जे आहेत, कशा आहात सगळे तुम्ही? आजचा दिवस मंगळवार, सकाळी सकाळी आपण आता आज चाललेलो आहोत पुण्याला, कारण बरेच असे 1-2-3 कामं होती. त्यात मला बहिणीला माझ्या भेटायला जायचं होतं, थोडं त्यांच्याकडं पण काम होतं, बहिणी आणि जिजूकडे. तर अशा प्रकारे आपण पुण्याला जातोय. तर आज प्रवास थोडा मोठा होणार आहे, आपण नक्कीच बोलत राहणार आहोत आपण. तर बघूया आता कसा बाकी दिवस जातो. आता सकाळी सकाळी निघालो तर आहे मी. आय होप माझा दिवस चांगला जाईल, रोडवर कमी वेडे लोक भेटतील. मी जेव्हा जेव्हा काय बोलायला जातो काही ना काहीतरी हे होतंय. तर काय आडवा घालून ठेवलंय आणि सकाळी सकाळी तर एक ड्रायव्हर सुद्धा झोपेत वाटतोय. त्याला काय पाठी पुढे करतोय, त्याला कळे नाही की काय त्याला जमे नाही. तर अशा प्रकारे आपण निघालो असं. पण मला असं वाटतं तुम्हाला बराच जे माझे व्ह्यूअर्स आहेत किंवा जे माझे मित्र आहेत त्यांना नक्कीच हा प्रश्न डोक्यात आला असेल की अरे तू एवढा दिवस कुठे गायब झालेला. आता 3-4 व्हिडिओ मागचे तुम्ही जर बघितले असेल, माझ्या बहिणीचा प्रँकवर होतो, 1-2 मी जो मोठा व्लॉग मी टाकलेले ते खूप असे म्हणजे टाकत होतो बऱ्यापैकी. आता 4 व्हिडिओ झाल्यानंतर तो आता हा महिनाभराचा गॅप झाला आहे. तो जरा काही पर्सनल प्रॉब्लेम्समुळे झाला आहे, बट ठीक आहे, इट इज अ पार्ट ऑफ द लाईफ, असं आपण बोलून पुढे व्हावं. आता माझा प्लॅन झाला की चला पुण्याला जाऊया, पण बाईकने जाऊ यावेळेस. मी नॉर्मली 4 व्हीलर नेतो. मी म्हटलं बरेच दिवस झाले स्कूटी पण त्या नादात काढली नव्हती, कारण मी घरातच असायचो. मी म्हटलं की चला बहिणीकडे जायचं निमित्त झालेलं आहे, तर आपण त्याच निमित्ताने स्कूटीने जाऊया. तर तसं तर मी पहिले बघितलं, काल रात्री मी एक तर लेट आलो. पिक्चर बघायला गेलेलो, देऊळ बंद 2. खूप उत्कृष्ट, खूप सुंदर चित्रपट आहे हा, आणि मला कास्टिंग वगैरे पण खूप आवडली. तरडे सरांनी तर म्हणजे अंगावर काटाच आणला अक्षरशः. इतकी सुंदर ॲक्टिंग आणि सगळंच एकदम म्हणजे क्लासिक. मी रात्रीचं लेटचा शो गेलेलो बघायला, तर मग घरी आलो, सगळं आवरलं वगैरे. 3-3:30ला मी माझी पॅकिंग केली आहे. सगळं माझा गोप्रो चार्जला लावला, हेल्मेटमधलं ब्लूटूथ चार्जिंगला लावलं, सगळं केलं पटपट करून. मग थोडा वेळ झोपलो, तर 6-6:30ला उठलो आणि निघालो. तर मग म्हटलं आता तुमच्याशी पण बोलणं गरजेचं आहे आणि तुम्हाला सांगणं पण खूप गरजेचं आहे. आता तुम्ही माझे सबस्क्रायबर्स आहात, सगळं आहात, तर तुम्हाला पण काही गोष्टी माहीत पडल्या पाहिजेत. तर असा हा प्रकार आहे. बाकी कमेंट डाऊनमध्ये सांगा तुमचं पण कसं चाललंय, काय चाललंय. बऱ्याच दिवसानंतर यूट्यूबचा हा व्हिडिओ टाकलेला आहे. माझं थोडं असं परत जी बोलायची सवय कॅमेरासोबत आणि सगळी ती माझी थोडी मागे सुटली आहे, बट टेन्शन नाही, आता परत आपलं चालू करू, सगळं ओके होईल, काय प्रॉब्लेम नाही आहे त्याला. आणि आता जाता तुम्ही सिनरी वगैरे पण बघा. आपण ओल्ड मुंबई पुण्यावरून जाणार आहोत. तर ओल्ड मुंबई पुण्याचा मिसिंग लिंक जो बनलेला आहे एक्सप्रेस हायवेचा, त्याचा एक चांगला व्ह्यू दिसतो ओल्ड मुंबई पुणे हायवेवरून जेव्हा आपण जातो तेव्हा. तर मला ती मी रील बघितलेली आहे, तर ती रील मी कदाचित सेव्ह केली आहे. तर ती रील बघतो मी कुठून कसं जाऊ शकतो. तर ते जर जाता आलं तर तुम्हाला तो एक व्ह्यू दाखवतो मिसिंग लिंकचा, जो ब्रिज बांधला आहे नवीन. बाकी तर तुम्ही आता बघाच की काय काय अजून दिसतंय, सगळं छान एकदम सुंदर. परत आपण माझ्यावर पुढे बोलूयात.
गाईज अशा प्रकारे आपण आता जस्ट पेट्रोल भरलेलं आहे आणि मी आता पनवेल सिटीमध्ये एंट्री मारीन. मी मुंबई सोडून झालं आहे मला एक 5-10 मिनटं झाली. मी एक्सप्रेस हायवेच्या पुढे क्रॉस केलं आहे आणि नेमका प्रॉब्लेम असा होता की तेव्हा माझं पेट्रोल कमी होतं, तर मला कळत नव्हतं की मी म्हटलं पुढे भरीन असं बोलता बोलता बऱ्यापैकी बेलापूर, खारघर अगदी पुढे आलो. पार मी कळंबोळी क्रॉस केली. मी म्हटलं आता इकडे आधी पेट्रोल भरून घेऊ, माहीत पडलं रस्त्यात जर बंद पडली ना आपला पचका होईल. तर मी म्हटलं आता बघूया. आता अशा प्रकारे आपण कळंबोळीपर्यंत पोचलेलो. अर्थात असं काय तुम्हाला दाखवण्यासारखं सिनरी इकडे आहे नाही, अनटिल अँड अनलेस मी जरा थोडंसं आता ओल्ड मुंबई पुणे हायवेला मी जेव्हा लागेन, त्याचं जे हिरवंगार असं जो सिनरी आहे हिरवीगार, ती थोडी खूप बघण्यासारखी आहे. बाकी सिटीमध्ये तर बघण्यासारखं काय नाही. ते लोक मरतात येण्यासारखी, आडवी तिडवी येतात, हे करतात ते करतात. ह्याचा एक जीव चाललेला आहे ट्रॅव्हलरवाल्याचा. एक तर जा तरी तडफड तरी न तर कर काहीतरी, बघ बाबा तुझं तू. तर मी तुम्हाला आता डायरेक्ट सिनरीलाच भेटतो. पुढे आपण बघूया अजून आपल्याला काय मिळतं का. कारण तो मिसिंग लिंकचा तो व्ह्यू दाखवण्यासाठी ना खूप असा तो नुकताच रस्ता आहे. तो असा पटकन जर मिस झाला तर तुमचा मिस होईल. तो असं आहे तो नीट तुम्हाला बघून यावं लागतं. तो जरा आपण बघूया, काही ना कुठेतरी मिळेल आहे तो. कारण मागचा 1 टन होता तो मला कदाचित वाटलं किंवा बघू आता पुढे जर असा अजून 1 टन आला तर तो असावा. पण आता हळूहळू लोणावळा लागते, तर मला डाऊट आहे लोणावळ्याच्या रस्त्याला तर नाही आहे तो. बघू आपण शोधून काढू. ढूंढ लेंगे इसमें क्या है. ला 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 ला. इकडे जरा थांबायचं का 2-5 मिनटं. काय ट्रम्प आला पण थांबला. त्याला वाटेल कदाचित यायला पाठलाग बिटलाग करतो का मी त्याचा. हां, तर तुम्ही हा बघू शकता व्ह्यू. हा आपला पुणे एक्सप्रेस हायवे आहे आणि अख्खं शहर आहे. खोपोली ह्या त्या काय काय आहे, सुंदर आहे. तिकडे कशी सावली पडली आहे, बघण्यासारखा आहे व्ह्यू. पावसात तुम्ही इकडे याल बघायला तर अजून सुंदर दिसतो हा व्ह्यू. आता तरी बऱ्यापैकी ऊन आहे, गरम होत आहे. बट येस, तुम्ही आता या साईडला पण बघितलं सगळे डोंगर आहेत. सगळे डोंगर बघण्यासारखे आहेत सगळे. चलो तर अशा प्रकारे गाईस तो बघा तुम्ही मिसिंग लिंक बघू शकता. हाय
ऑफ डेला म्हणजे वीकेंड सोडून ऑफ डेला पण बरीच लोक येतात. मी पहिल्यांदाच असं बघितलं. चालू आहे का बंद झाला? चालू आहे 11%. का तर गाईस तुम्ही बघू शकता तो आपला मिसिंग लिंक आहे आणि ह्याच्याहून चांगला व्ह्यू आहे त्याला, पण तो आता कुठे रस्ता आहे तो मला माहीत नाही. तो आता पुढे बघूया सापडला तर तो, पण काय नाही तर इकडून मी तुम्हाला दाखवू शकतो. हा पूर्ण अख्खा मिसिंग लिंक आहे आणि तो इतका वेळेवर त्यांनी केलेला आहे, कारण नाही म्हणता 25 मिनटं तुमची वाजतात. मुंबईवरून या किंवा पुण्यावरून या, कुठल्यावरून पण तुम्ही मुंबईवरून जर पुण्याला जात असाल किंवा पुण्यावरून मुंबईला जात असाल तर 25 मिनटं तुमचे क्लीन होतात, फटाफट तुम्ही जाता. तर इकडे आपण जरा व्ह्यूचा एन्जॉय घेऊ. इकडे काय आहे, एक गोळा खाऊ, व्ह्यूचा एन्जॉय करता करता. बॅटरी पण चेंज करून घेतो आणि मग तुम्हाला नंतर भेटतो. बाय बाय. तर गाईज अशा प्रकारे आपण पुण्यात एंट्री आपण मारलेली आहे. मी खरं मगाशीच मारली, पण मी तेव्हा खरं रेकॉर्डिंग चालू नव्हती केली कारण भरपूर ट्रॅफिक होतं. आता मी माझ्या भावाकडे चाललो आहे, माझ्या मावशीकडे. तर आता ऑलमोस्ट मी अजून 5 मिनटात पोचीन. तर येस, फायनली वी आर इन पुणा. आणि हे थोडं मी ओव्हर एक्झॅजरेट करून का बोलतो आहे, कारण हे माझं ऑफिशियली असा व्हिडिओ ज्याचा मी बनवला आहे त्याचा माझं आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी बाईक ट्रिप आहे ही. ऑलमोस्ट मुंबई टू पुणा. असं अनऑफिशियली तर भरपूर वेळा मी आलो आहे. मी येतच असतो. पुणा म्हणजे माझं दुसरं घर आहे. पण आता सिन्स मी आता ब्लॉग्स बनवतो आहे तर हा माझा असा ऑफिशियल पहिला व्लॉग आहे की मी मुंबईच्या बाहेर असं मी रेकॉर्डिंग मतलब ब्लॉग बनवत आलो आहे. तर आय होप तुम्हाला पण हा ब्लॉग आवडला असेल.